शालार्थ ID घोटाळा प्रकरणात अनेक शिक्षकांचे वेतन अजूनही मिळालेले नाही। काही शिक्षक आपल्या सोबत आहे। मॅडम काय प्रकरण आहे नेमकं? सर, आमचं एक प्रकरण आहे शालार्थ ID प्रकरण। तर मागील 9 महिन्यापासून मार्च महिन्यापासून आमचे वेतन रखडलेले आहे आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो सर न्याय मागायला। ईओ ऑफिसमध्ये, उपसंचालक कार्यालयामध्ये, प्रत्येक मंत्र्याकडे, आमदारांकडे, पण आम्हाला कुठेच न्याय मिळाला नाही। आणि आदेश दिले होते वेतन देण्याचे। हो सर, उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश दिलेले आहे त्यांना की या 632 लोकांचे वेतन अदा करा, पण त्यांनी अजूनपर्यंत आमचे वेतन अदा केले नाही। किती शिक्षक असे आम्ही सर 632 शिक्षक आहोत सर। काय अडचणी येत आहे वेतन न झाल्यामुळे? सर, आता प्रत्येक अधिकारी वेगवेगळे कारण आम्हाला सांगत आहे। आधीच आम्ही 2 दिवसापूर्वी DD ऑफिसला गेलो होतो। आमचे प्राथमिक अधिकारी भुयार साहेब ते आमचे पगार करण्यासाठी असमर्थ आहे असं त्यांनी आम्हाला पत्र दिलं। त्यानंतर त्यांनी आम्हाला सावरकर मॅडमकडे पाठवलं आणि सावरकर मॅडमनी काल अचानक ह्या गोष्टी कळल्या आम्हाला की ते आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। समजा त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचंच होतं तर मागच्या महिन्यामध्ये दिवाळीच्या पहिले त्यांनी आम्हाला पगार करण्यासाठी जे वेतन बिल मागवायचे होते ते आमच्या सगळ्या शिक्षकांकडनं वेतन बिल मागवण्यात आले आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला 4 दिवसाचं धावपळ करावी लागली, कारण ईओ ऑफिसमधून आम्हाला लॉग इन पासवर्ड बाकी सर्व गोष्टी बरेच अडचणीला समोर जावे लागले। आता पुढची भूमिका काय? हायकोर्टाने आदेश दिले होते, काय अडचणी काय आहेत? अडचणी आता त्यांच्याकडनं येत आहे। हे बघा, हायकोर्टाचे आमच्याकडे आदेश वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही त्यासाठी त्या तयार नाही आहेत। हे सगळे शिक्षक आपण बघू शकतो या ठिकाणी जवळपास 600 पेक्षा जास्त शिक्षक आहेत ज्यांचे 9 महिन्यापासून वेतन रखडलेलं आहे। शालार्थ ID घोटाळ्यात दोषींवर कारवाई व्हावी, परंतु जे शिक्षक निर्दोष आहेत त्यांना वेतन मिळण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे सगळे शिक्षक वेगवेगळ्या आंदोलनं या शिक्षकांनी केले, हायकोर्टात धाव घेतली, तरीही यांचे वेतन जे आहे ते अजूनही होत नाही। त्यामुळे सगळे शिक्षक संतप्त आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।